नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मागणीचा नियम हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण यापूर्वी डॉक्टर मार्शल यांचा घटते सीमांत उपयोगितेचा नियम अभ्यासला होता, तशाच पद्धतीनं डॉक्टर मार्शल यांनी या घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमावर आधारित असा मागणीचा नियम मांडलेला आहे. आणि हा नियम वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामधील परस्पर संबंध स्पष्ट करणारा नियम म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यामध्ये परस्पर विरोधी संबंध असतो. परस्पर विरोधी संबंध म्हणजेच वस्तूच्या किमतीत जर वाढ झाली तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या उलट जर वस्तूची किंमत कमी झाली तर त्या वस्तूची मागणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आता या मागणीच्या नियमाचा अभ्यास करत असताना सर्वसाधारणपणे हा नियम काय आहे याची सुरुवातीला आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल या अर्थतज्ज्ञानं मागणीचा नियम मांडलेला आहे. तर हा नियम असं सांगतो की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणीत घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत असते. म्हणजेच या नियमावरून आपल्याला असं स्पष्ट होतं की मागणी ही किमतीच्या विरुद्ध दिशेने बदलत असते. म्हणजेच वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोन्हीमध्ये व्यस्त संबंध असतो. मात्र कुठल्या घटकाचा परिणाम हा कुठल्या दुसऱ्या घटकावर होतो याचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला सुरुवातीला हे लक्षात घ्यावं लागतं की जरी ह्या दोन्ही घटक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बदलत असले तरी सर्वसाधारणपणे किमतीचा मागणीवर होणारा परिणाम या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की वस्तूची किंमत ज्या दिशेने बदलेल त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलताना आपल्याला पाहायला मिळते. आता ज्यावेळेस आपण हा मागणीचा नियम अभ्यासतो त्यावेळेस सुरुवातीला आपल्याला या मागणीच्या नियमाची काही गृहीत परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. कारण हा नियम मांडत असतानाच सुरुवातीचं जी ओळ आहे त्यामध्ये मार्शल म्हणतात की इतर परिस्थिती कायम असतानाच वस्तूची किंमत वाढली तर त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते किंवा ज्या दिशेने किंमत बदलेल त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते. म्हणजे सुरुवातीचे जे दोन शब्द आहेत की इतर परिस्थिती कायम असताना, तर त्याचा अर्थ असा होतो की किमती व्यतिरिक्तही इतर असे घटक आहेत की ज्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. मात्र मागणीच्या नियमामध्ये केवळ किमतीचाच मागणीवर होणारा परिणाम आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलं आहे की इतर परिस्थिती जर कायम असेल तरच वस्तूच्या किमतीतील बदलाच्या विरुद्ध दिशेने मागणीमध्ये बदल घडून येत असतो. मग ही इतर परिस्थिती काय आहे की त्या परिस्थितीत जर बदल झाला तर मागणीचा नियम आपल्याला अनुभवायला येणार नाही किंवा मागणीचा नियम आपल्याला सत्य होताना पाहायला मिळणार नाही. मग अशी काही गृहीत परिस्थिती आहे ती आपल्याला यामध्ये पाहायची आहे. मग किमती व्यतिरिक्त असे अनेक घटक आहेत की ज्याचा मागणीवर परिणाम होत असतो. मात्र हा नियम मांडत असताना तो परिणाम डॉक्टर मार्शल यांनी स्थिर आहे असं गृहीत मानून वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील व्यस्त संबंध स्पष्ट केलेला आहे. म्हणून या नियमाची गृहीतकं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मागणीच्या नियमाचं पहिलं गृहीतक आहे की लोकसंख्या स्थिर असली पाहिजे. की मागणीचा नियम जर आपल्याला अनुभवायचा असेल तर लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होता कामा नये. कारण लोकसंख्येत जर वाढ झाली तर त्या वस्तूच्या किमतीत वाढ होऊन सुद्धा मागणी वाढू शकते आणि या उलट जर लोकसंख्या कमी झाली तर किमतीत घट होऊन सुद्धा त्या वस्तूची मागणी वाढणार नाही. म्हणजेच लोकसंख्येमधील बदल, वाढ किंवा घट हा मागणीच्या नियमावर परिणाम घडवून आणणारा असतो. त्यामुळं लोकसंख्या स्थिर असली पाहिजे असं डॉक्टर मार्शल यांनी हे गृहीत लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरं गृहीतक आहे लोकांचे उत्पन्न स्थिर आहे. म्हणजे जर लोकांच्या उत्पन्नात वाढ किंवा घट झाली तर त्याचा देखील परिणाम लोकांच्या ज्या वस्तूंची मागणी ते करतात त्या मागणीवर होत असतो. म्हणून जर लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली तर किंमत वाढलेली असताना सुद्धा ते वस्तूच्या मागणीमध्ये वाढ घडवून आणू शकतात. कारण जेव्हा आपलं उत्पन्न वाढतं त्यावेळेस लोक किमतीचा विचार न करता वस्तूची मागणी करू शकतात. त्यामुळं डॉक्टर मार्शल म्हणतात की हा मागणीचा नियम जर त्याची सत्यता जर आपल्याला तपासायची असेल, तो पडताळून पाहायचा असेल तर लोकांचे उत्पन्न बदलता कामा नये. लोकांचे उत्पन्न स्थिर असेल तेव्हाच आपल्याला मागणीचा नियम खरा होताना पाहायला मिळू शकतो.
त्यानंतर पुढचं गृहीतक आहे लोकांच्या आवडीनिवडी कायम राहिल्या पाहिजेत. कारण जर आवडीनिवडी बदलल्या तर त्याचा मागणीवर परिणाम होत असतो, की एखाद्या विशिष्ट वस्तूच्या बाबतीत आपली आवड जर किंवा आपल्याला एखादी वस्तू जर मोठ्या प्रमाणात आवडत असेल तर त्या वस्तूच्या किमतीचा विचार न करता आपण त्या वस्तूची मागणी करू शकतो. आणि म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात, की लोकांच्या आवडीनिवडी जर बदलल्या तर मागणीचा नियम सत्य ठरणार नाही. त्यामुळं मागणीच्या नियमाची सत्यता अभ्यासण्यासाठी आवडीनिवडी ह्या स्थिर राहिल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचं गृहीतक आहे सामाजिक प्रथा आणि रूढी देखील कायम राहिल्या पाहिजेत, की जर सामाजिक प्रथा आणि रूढी यामध्ये जर बदल होत असेल तर मागणीचा नियम खरा ठरणार नाही. म्हणून सामाजिक प्रथा आणि रूढींमध्ये बदल होता कामा नये असे एक गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर जाहिरातीचा प्रभाव किंवा जाहिरातीच्या प्रमाणात वाढ होता कामा नये, की आजचं युग हे जाहिरातीचं युग म्हणून ओळखलं जातं. जाहिरातीमुळं उत्पादक आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात उपभोक्त्यांच्या मनामध्ये उतरवतात आणि जर जाहिरातीच्या प्रभावामुळं लोक वस्तूच्या किमती व्यतिरिक्तही त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ घडवून आणू शकतात असं आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात, की जाहिरातीच्या प्रमाणात वाढ होता कामा नये. कारण जाहिरातीवरून प्रभावित होऊन लोक किमतीचा विचार न करता त्या वस्तूच्या मागणीवर परिणाम घडवून आणू शकतात. त्यानंतर पैशाचा पुरवठा स्थिर असला पाहिजे किंवा कायम असला पाहिजे. आता मागणीचा सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी पैशाचा पुरवठा हा स्थिरच राहिला पाहिजे. कारण जर देशातील चलन पुरवठ्यामध्ये जर वाढ झाली तर तो पैसा विविध मार्गांनी लोकांच्या हातामध्ये येतो आणि लोकांच्या हातातील खरेदी शक्ती वाढली की ती मागणी वाढवू शकतात. त्यामुळं पैशाचा पुरवठा स्थिर असला पाहिजे असं एक गृहीतक डॉक्टर मार्शल यांनी लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचं गृहीतक आहे भविष्यकालीन किमतीचा परिणाम होत नाही, की भविष्यकाळामध्ये किमतीमध्ये काय परिणाम होणार आहे याचा विचार करून जर लोक वर्तमान काळात त्यांची उपभोगाची पातळी ठरवत असतील, मागणीची पातळी ठरवत असतील तर त्यानुसार मागणीचा नियम खरा ठरणार नाही असं डॉक्टर मार्शल म्हणतात. उदाहरणार्थ समजा आज तांदळाची किंमत ₹20 किलोवरून ₹25 किलोपर्यंत वाढली आणि उपभोक्त्यांना जर वाटलं की भविष्यात आणखी त्या वस्तूची किंमत ₹25 वरून ₹30-35 पर्यंत वाढू शकते, तर लोक आज किंमत वाढलेली असतानासुद्धा त्याची मागणी वाढवू शकतात. कारण त्यांच्या अपेक्षा जर असतील की भविष्यात आणखी किमती वाढतील तर ते वर्तमान काळातील किमतीची वाढ होऊनसुद्धा मागणीमध्ये वाढ घडवून आणू शकतात. म्हणून भविष्यकाळातील किमतीचा परिणाम जर होत असेल तर मागणीचा नियम खरा ठरणार नाही आणि त्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी भविष्यकालीन किमतीचा परिणाम होत नाही असं गृहीत परिस्थिती लक्षात घेतलेली आहे. आणि एक शेवटचं गृहीतक आहे की फॅशनमध्ये बदल होत नाही. हे आज आपण पाहतोय की फॅशनचा जमाना म्हणून ओळखलं जातं आणि या फॅशनमुळं नवीन नवीन फॅशन येतात आणि त्याला अनुसरून लोक त्या पद्धतीनं आपली जीवनशैली तयार करताना दिसून येतात. आणि मग फॅशनमुळं काय होतं की त्या वस्तूच्या किमती वाढलेल्या असतानासुद्धा लोक त्या वस्तूची मागणी करताना आपल्याला किंवा वाढवताना आपल्याला दिसून येतात. म्हणून फॅशनमध्ये बदल होत नाही असं एक गृहीत डॉक्टर मार्शल यांनी लक्षात घेतलेलं आहे. आता मागणीचा नियम पाहिल्यानंतर आणि मागणीच्या नियमाचे काही गृहीतके किंवा मर्यादा लक्षात घेतल्यानंतर आपल्याला मागणीच्या नियमाचं स्पष्टीकरण करावयाचं आहे आणि हे स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला 2 प्रकारे किंवा 2 घटकाच्या साहाय्यानं मागणीचा नियम आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यामधला पहिला घटक आहे मागणी पत्रक आणि दुसरा घटक आहे मागणीचा वक्र. या 2 घटकांच्या साहाय्यानं आपल्याला मागणीच्या नियमाचं स्पष्टीकरण करावयाचं आहे. आता त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे मागणी पत्रक आणि याला अनुसरूनच मागणी वक्र कसा तयार होतो याचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. आता मागणी पत्रक म्हणजे काय, की मागणी पत्रकामध्ये वस्तूची वेगवेगळी किंमत असताना त्या वेगवेगळ्या किमतीला अनुसरून
मागणीमध्ये कशा पद्धतीनं बदल होतो याचं विवेचन किंवा याचं विश्लेषण आपल्याला मागणीच्या पत्रकामध्ये पाहायला मिळतं. म्हणून मागणीच्या पत्रकाचा अर्थ स्पष्ट करत असताना आपल्याला असं सांगता येतं की वस्तूच्या वेगवेगळ्या किमती आणि त्या किमतींना अनुसरून असणारी वस्तूंची मागणी यामध्ये परस्पर संबंध दर्शविणारा तक्ता जो असतो त्याला आपण मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक असं म्हणत असतो. त्यामुळं या मागणीच्या कोष्टकामध्ये किंवा मागणी पत्रकामध्ये वस्तूच्या वेगवेगळ्या किमतींना वेगवेगळी मागणीची पातळी कशी आहे किंवा कशा पद्धतीने त्यामध्ये बदल होतोय याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. आता आपण जो टेबल आहे किंवा तक्ता आहे त्याचं विश्लेषण करत असताना आपल्याला सुरुवातीला त्यामध्ये पाहायला मिळतं की 3 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक दिलेला आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आपण जी वस्तू घेतोय ती आपण साबण आहे असं गृहीत घेतलेलं आहे आणि साबणाची किंमत प्रति नगासाठी दिलेली आहे. मग सुरुवातीला ₹1 किंमत आहे, नंतर वाढते, ₹2 वाढते, ₹3 वाढते, ₹4 वाढते आणि ₹5 म्हणजे साबणाची किंमत प्रति नगाने 1 पासून 5 पर्यंत वाढताना आपल्याला इथं तक्त्यामध्ये दाखवलेली आहे. आणि तिसरा जो कॉलम आहे साबणाची मागणी, तर ही साबणाची मागणी किमतीमधील बदलानुसार कशा पद्धतीने बदलते हे यामध्ये दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे विश्लेषण करत असताना 2 कॉलम लक्षात घ्यायचे, साबणाची किंमत आणि साबणाची मागणी. कारण मागणीच्या नियमामध्ये आपण वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील परस्पर संबंध अभ्यासत आहोत आणि मागणीचा नियम अभ्यासताना आपण पाहिलं आहे किंवा डॉक्टर मार्शल म्हणतात की इतर परिस्थिती जर कायम असेल तर वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये घट होत असते किंवा त्या उलट वस्तूची किंमत जर कमी झाली तर त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत असते. मग आता या तक्त्यामध्ये किंवा मागणीच्या पत्रकामध्ये आपण पाहतोय की साबणाची किंमत ही सुरुवातीला ₹1 प्रति नग असताना साबणाची मागणी ही 50 नगांसाठी आहे. म्हणजे वस्तूची किंमत ₹1 आहे आणि साबणाची मागणी 50 नगांची आहे. आता साबणाची किंमत जर ₹1 प्रति नगावरून ₹2 जर वाढली तर आपल्याला दिसून येतं की साबणाची मागणी ही 50 नगांवरून 40 नगांपर्यंत कमी झालेली पाहायला मिळते. कारण मागणीचा नियमच सांगतो की वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी घटत असते. मग ₹1 ₹2 नगापर्यंत जर किंमत वाढली तर साबणाची मागणी 50 नगांवरून 40 नगांपर्यंत कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर साबणाची किंमत ₹2 ₹3 आणखी ₹1 जर वाढली तर आपल्याला दिसून येतं की ₹2 किंमत असताना 40 साबणाच्या नगांना मागणी केली जात होती. आता ₹2 ₹3 साबणाची किंमत जर वाढली तर साबणाची मागणी ही 40 नगांवरून 30 नगांपर्यंत कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आणखी किंमत जर वाढली, ₹3 ₹4 जर वाढली तर पुन्हा साबणाची मागणी 30 नगांवरून 20 नगांपर्यंत कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटी ₹4 किमतीवरून आणखी किंमत जर वाढली साबणाची ₹5 प्रति नग अशी जर किंमत झाली तर साबणाची मागणी पुन्हा कमी होते. 20 नगांवरून शेवटी 10 नगांपर्यंत घटलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या मागणी पत्रकावरून आपल्याला असं दिसून येतं की साबणाची किंमत जशी जशी प्रत्येक नगामागं वाढत जाते तशी तशी साबणाची मागणी ही हळूहळू कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे किंमत वाढत असताना मागणी घटत आहे आणि किंमत जर कमी असेल तर वस्तूची मागणी जास्त आहे. सुरुवातीला साबणाची किंमत ₹1 नग असताना 50 साबणाच्या नगसंख्येला मागणी होती आणि जर आपण साबणाची किंमत ₹5 नग आहे असं पाहिलं तर त्या किमतीला केवळ 10 साबणांच्या नगसंख्येला मागणी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वस्तूची किंमत कमी असताना जास्त नगसंख्यांची मागणी केली जाते आणि वस्तूची किंमत ज्यावेळेस वाढते त्यावेळेस वस्तूची मागणी ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच विश्लेषण डॉक्टर मार्शल यांनी या मागणीच्या नियमामध्ये दिलेलं आहे. आता या
मागणी पत्रकाला अनुसरूनच आपल्याला मागणी वक्र तयार करता येतो आणि त्याच्या आधारे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये हा जो संबंध व्यस्त स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो, तर तो कशा पद्धतीने आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं स्पष्ट करता येतो हे आपण अशा पद्धतीनं पाहता येईल, की या मागणी वक्र या पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला मागणी वक्र पाहायला मिळतोय आणि या मागणी वक्राच्या आधारे आपल्याला वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील परस्पर विरोधी संबंध या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतो. आता सुरुवातीला आपण इथं हे दोन घटक वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी हे दोन घटक कशा पद्धतीने आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट करता येतात किंवा कशा पद्धतीने ते दाखवायचे याचं विश्लेषण थोडंसं लक्षात घ्या, की आकृतीमध्ये य अक्ष आणि क्ष अक्ष असे दोन अक्ष आहेत. आपण मागणी पत्रकामध्ये दोन कॉलम पाहिलेत, साबणाची किंमत आणि साबणाची मागणी. मागणीचा नियम हा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामधील परस्पर विरुद्ध संबंध दाखवणारा असतो. आता त्या दोन घटकांपैकी सुरुवातीला आपल्याला साबणाची किंमत y अक्षावर दाखवावी लागते आणि साबणाची मागणी ही x अक्षावर दाखवावी लागते. आकृतीमध्ये आपण पाहतोय य अक्षावर साबणाची किंमत मोजलेली आहे आणि क्ष अक्षावरती साबणाची मागणी केलेली नगसंख्या दाखवलेली आहे किंवा दाखवायची आहे. आता तक्त्यामध्ये आपण पाहिलं होतं की साबणाची किंमत 1 रुपया प्रति नग असताना 50 साबणाच्या नगसंख्येला मागणी केली जात होती. तर आकृतीमध्ये आपण अशा पद्धतीनं दाखवू शकतो की ज्यावेळेस 1 रुपया किंमत आहे त्यावेळेस किती नगसंख्येंना मागणी आहे, तर त्या दोन सरळ रेषांनी आपल्याला दिसून येतं की 1 रुपये किंमत असताना 50 नगसंख्येला मागणी आहे आणि जो वक्र दाखवलेला आहे त्यावरचा च हा बिंदू जो आहे तर तो या 1 रुपया किमतीला 50 साबणांची मागणी दर्शवितो. त्यानंतर मागणी पत्रकामध्ये आपण पाहिलं होतं की वस्तूची किंमत किंवा साबणाची किंमत 1 रुपया प्रति नगावरून 2 रुपयापर्यंत ज्यावेळेस वाढते त्यावेळेस साबणाची मागणी केलेली नगसंख्या ही 50 नगसंख्येवरून 40 नगसंख्यांपर्यंत कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग य अक्षावर जी साबणाची किंमत 2 रुपये दाखवलेली आहे, ही 2 रुपये किमतीला क्ष अक्षावर आपण साबणाची मागणी मोजलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण मागणीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला क्ष अक्षाकडे पाहावं लागतं आणि ज्यावेळेस किमतीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला य अक्षाकडे पाहावं लागतं. कारण य अक्षावर आपण किंमत मोजली आहे आणि क्ष अक्षावर आपण मागणी मोजलेली आहे. मग 2 रुपये किंमत असताना 40 नगांना मागणी केलेली आहे हे आपल्याला ग हा बिंदू दाखवतो. मग त्यानंतर ज्यावेळेस आणखी किंमत वाढते 2 रुपये नगावरून 3 रुपयापर्यंत किंमत वाढते, पुन्हा आपल्याला मागणीमध्ये घट झालेली पाहायला मिळते. की मागणी पत्रकामध्ये आपण पाहिलं की 3 रुपये नगसंख्येची किंमत असताना वस्तूची मागणी ही 3 रुपये प्रति नग साबणाची किंमत असताना साबणाची मागणी ही 30 नगांची आहे. आणि मग आकृतीमध्ये आपण 3 रुपये किंमत आणि 30 नगांची मागणी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन ग या बिंदूनं दाखवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी किंमत वाढते. 3 रुपये नगावरून 4 रुपये अशी किंमत वाढत असताना मागणीमध्ये पुन्हा घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. 30 नगांवरून 20 नगांपर्यंत साबणाची मागणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग 4 रुपये किंमत आणि 20 नगांची मागणी हे आपल्याला आकृतीमध्ये त्या वक्रावरील ख हा बिंदू दाखवतो. ख हा बिंदू असं स्पष्ट करतो की 4 रुपये वस्तूची किंमत असताना 20 नगांना मागणी केली जात आहे आणि शेवटी वस्तूची किंमत 4 रुपयांवरून 5 रुपयांपर्यंत वाढली असता पुन्हा त्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूची मागणी ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 5 रुपये प्रति नग साबणाची किंमत असताना त्या साबणाची मागणी 10 नगसंख्येची आहे असं आपल्याला या आकृतीमधला क हा बिंदू दाखवतो.
म्हणजे पहा, आता बिंदूचं स्पष्टीकरण देऊन मी परत एकदा तुम्हाला सांगतो की च हा बिंदू सांगतो की ₹1 किंमत असताना 50 नगांची मागणी आहे. घ हा बिंदू असं दाखवतो की वस्तूची किंमत ₹2 असताना 40 नगांची मागणी आहे. ग हा बिंदू असं दाखवतो की वस्तूची किंमत ₹3 प्रति नग असताना 30 नगांची मागणी केली जात आहे. ख हा बिंदू असं दाखवतो वस्तूची किंमत ₹4 प्रति नग असताना 20 नगांची मागणी केली जात आहे. आणि क हा बिंदू असं दाखवतो की वस्तूची किंमत ₹5 वाढली असता केवळ 10 साबणांची नगसंख्येला मागणी आहे. असं या बिंदूंवरून आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळेस आपण हे सर्व बिंदू एका सरळ रेषेनं जोडतो त्यावेळेस म हा आपल्याला जो वक्र मिळतो त्याला मागणी वक्र असं म्हटलं जातं. आणि मग हा हा जो मागणी वक्र आहे तर त्याचा उतार जर आपण पाहिला तर हा वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा दिसून येतो. म्हणजेच त्याचा स्लोप हा निगेटिव्ह आहे, ऋण उताराचा आहे. आणि मग ज्यावेळेस कुठलाही वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असतो किंवा त्याचा निगेटिव्ह स्लोप असतो, त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की ज्या 2 घटकांसंबंधी तो वक्र आहे तर त्या 2 घटकांमध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजेच या ठिकाणी जे 2 घटक आपण म्हणतोय तर ते 2 घटक आहेत. एक आहे वस्तूची किंमत आणि दुसरा घटक आहे वस्तूची मागणी. म्हणजे हा मागणीचा वक्र असं सांगतो की तो वक्र ऋण उताराचा आहे किंवा डावीकडून उजवीकडे खाली येणारा आहे. तर याचा अर्थ होतो की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी या दोन्हीमध्ये व्यस्त संबंध आहे किंवा विरुद्ध संबंध आहे. आता व्यस्त किंवा विरुद्ध संबंध म्हणजे काय, की एक घटक ज्यावेळेस एका दिशेने बदलतो त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा घटक बदलत असतो. आणि मग इथं आपल्याला या आकृतीच्या साहाय्याने देखील पाहायला मिळतं की साबणाची किंमत जशी जशी वाढत जाते तशी तशी साबणाची मागणी कमी होत आहे. किंवा त्याच्या उलट जरी आपण विश्लेषण केलं की साबणाची किंमत हळूहळू जर कमी होत चालली तर साबणाच्या मागणीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच अशा या 2 घटकांमधील परस्पर विरुद्ध संबंध हा या मागणीच्या वक्राच्या साहाय्यानं आपल्याला स्पष्ट करता येतो. कारण डॉक्टर मार्शल यांनी जे सांगितलं होतं की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत जर वाढली तर वस्तूच्या मागणीमध्ये घट होत असते आणि वस्तूची किंमत जर कमी झाली तर वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होत असते. तर हे स्पष्टीकरण आपल्याला या मागणीच्या वक्राच्या साहाय्यानं स्पष्ट करता येतं. आता त्यानंतर शेवटी या मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. आता मागणीच्या नियमामध्ये जे दर्शवलेले घटक आहेत किंवा किंमत आणि मागणी यामधला व्यस्त संबंध तर हा सर्वसामान्यपणे व्यवहारामध्ये आपल्याला अनुभवायला येत असतो. परंतु काही वेळा उपभोक्त्याचं वर्तन या नियमाला धरून नसतं किंवा या नियमाच्या बाजूनं असतं किंवा विरुद्ध असतं. तर अशा वेळेस मग ज्यावेळेस उपभोक्त्याचं वर्तन या नियमाला धरून नसतं त्यावेळेस मागणीचा नियम आपल्याला खरा ठरताना पाहायला मिळत नाही. मग ज्या घटकांमुळं मागणीचा नियम आपल्याला अनुभवायला येत नाही त्या घटकांना मागणीच्या नियमाच्या मर्यादा किंवा मागणीच्या नियमाचे अपवाद असं म्हटलं जातं. मग हे मागणीचे नियमाचे अपवाद जे आहेत तर ते आहेत त्यामधला पहिला घटक आहे किंवा पहिला अपवाद आहे जीवनावश्यक वस्तू. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत आपल्याला मागणीचा नियम प्रत्ययास येताना दिसून येत नाही. कारण अन्नधान्य आहे, मीठ आहे या वस्तू मानवाला जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा आहेत. त्यामुळं या वस्तूंच्या किमतीत वाढ किंवा घट झाली तरी त्या वस्तूच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही. कारण या वस्तू मानवी जीवनाचा एक मुख्य आधार म्हणून ओळखल्या जातात आणि मग ती व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब असो त्या वस्तूंचा उपभोग त्यांना घ्यावाच लागतो. मग या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळं उपभोग कमी करता येत नाही कारण त्या जीवनावश्यक वस्तू आहेत आणि किंमत कमी झाली म्हणून त्या वस्तूचा उपभोग वाढवता येत नाही. की जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या वस्तूंचा उपभोग आपल्याला घ्यावाच लागतो. म्हणून अशा जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत
हा मागणीचा नियम खरा ठरत नाही. म्हणजे किमतीत बदल झाला की त्याच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलेल, अशी परिस्थिती आपल्याला या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत पाहायला मिळत नाही. त्यानंतर दुसरा अपवाद आहे प्रतिष्ठेच्या वस्तू, की काही वस्तूंचा उपभोग घेतल्यामुळं व्यक्ती आपली प्रतिष्ठा वाढते असं समजतात आणि मग अशा वस्तूंच्या बाबतीत मागणीचा नियम खरा ठरत नाही. उदाहरणार्थ सोने आहे, चांदी आहे, हिरे, मोती अशा महागड्या ज्या वस्तू आहेत, या वस्तूंच्या बाबतीत आपली प्रतिष्ठा लोकांना दिसून येते. त्यामुळं अशा वस्तूच्या किमती जरी वाढल्या, तरी त्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तू या मागणीच्या नियमाला अपवाद म्हणून पाहिल्या जातात. त्यानंतर उपभोक्त्याचं अज्ञान, की ग्राहकांना ज्यावेळेस बाजारपेठेच्या बाबतीत संपूर्ण अज्ञान असतं, तर त्यावेळेस या बाजारातील वस्तूची किंमत आणि मागणी या नियमाला मर्यादा पडतात किंवा हा नियम आपल्याला खरा ठरताना दिसून येत नाही. कारण ज्या वेळेस लोकांना असं वाटतं, की एखाद्या वस्तूची किंमत ज्यावेळेस जास्त आहे, त्यावेळेस ती वस्तू उच्च दर्जाची आहे, प्रतिष्ठेची आहे, भारी आहे, असं ज्यावेळेस वाटतं आणि दुसऱ्या बाजूला की एखादी कमी किमतीची वस्तू ही हलक्या दर्जाची आहे, असं ज्यावेळेस लोकांना वाटू लागतं, म्हणजे त्याच्या गुणवत्तेचा विचार न करता केवळ किमतीवर त्याचा दर्जा जर लोक ठरवत असतील, तर अशा वेळेस आपल्याला मागणीचा नियम खरा ठरताना दिसून येत नाही. मग किंमत जास्त असताना जर उच्च दर्जाची वस्तू तिला समजलं जात असेल, तर लोक काय करतात की प्रतिष्ठेची वस्तू म्हणून तिचा उपभोग वाढवतात. म्हणून अशा अज्ञान असणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीमध्ये आपल्याला मागणीचा नियम खरा ठरताना दिसून येत नाही. त्यानंतर जाहिरात, की आजचं युग हे जाहिरातीचं युग म्हणून पाहिलं जातं किंवा ओळखलं जातं. यामध्ये प्रत्येक उत्पादक हा आपल्या वस्तूची जाहिरात प्रभावीपणे आणि परिणामकारकपणे करताना आपल्याला दिसून येतं आणि त्या जाहिरातीमधून तो आपल्या ग्राहकांना अशा पद्धतीनं तयार करतो की त्या वस्तूच्या मागणीकडं त्याला वळवत असतो. आणि मग त्या जाहिरातीमधून तो असंही सांगत असतो, की जरी किमतीमध्ये वाढ झालेली असली, तरी त्या वस्तूच्या दर्जामध्ये वाढ केलेली आहे आणि आम्ही काही नवीन बदल केलेले आहेत. हे एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा क्रिकेटपटू याच्या साहाय्यानं ते लोकांच्या मनामध्ये उतरवलं जातं आणि जाहिरातीचा प्रभाव म्हणून आपल्याला मागणीच्या नियमाला अपवाद पाहायला दिसून येतात किंवा आपल्याला हे अपवाद परिस्थिती पाहायला मिळते. त्यानंतर भविष्यकालीन अंदाज, किमतीच्या बाबतीतील भविष्यकालीन अंदाज हे देखील मागणीच्या नियमाला अपवाद आपल्याला पाहायला मिळतो. कारण की आजच्या परिस्थितीमध्ये जरी एखाद्या वस्तूची किंमत वाढली, तर भविष्यात आणखी किंमत वाढेल असा जर भविष्यकालीन अंदाज उपभोक्ते बांधत असतील, तर वर्तमान काळात किंमत वाढलेली असताना सुद्धा त्या वस्तूच्या मागणीमध्ये ते वाढ घडवून आणू शकतात. म्हणून भविष्यकालीन अंदाज हे सुद्धा मागणीच्या नियमाचे अपवाद म्हणून ओळखले जातात. आणि शेवटी महत्त्वाचा अपवाद या नियमाचा गिफेन वस्तू, त्यालाच हलक्या दर्जाच्या वस्तू असं देखील म्हटलं जातं. आणि मग जर कमी दर्जाची वस्तू स्वस्त झाली, तर त्या वस्तूची मागणी वाढण्याऐवजी घटत जाते. कारण त्या वस्तूचा उपभोग घेणं हे लोकांना आपली प्रतिष्ठा कमी होण्यासारखं वाटू लागतं. म्हणून हलक्या दर्जाच्या वस्तूच्या बाबतीत हा मागणीचा नियम खरा ठरताना दिसून येत नाही. अशा पद्धतीनं हे मागणीचे काही अपवाद आहेत. मात्र जरी अपवाद असले तरी सर्वसाधारणपणे आपण बाजार अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं पाहतो की जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत वाढत असते, तेव्हा तेव्हा लोक त्या वस्तूच्या मागणीची तीव्रताही कमी करताना पाहायला मिळतात. काही अपवाद वगळता सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपल्याला मागणीचा नियम हा खरा ठरताना दिसून येतो. अशा पद्धतीनं हा मागणीचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण मागणीच्या लवचिकता ही संकल्पना अभ्यासणार आहोत. धन्यवाद.